मंडळी, मी छाया आपल्या सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। तर कालच्या व्हिडिओला तुम्ही सर्वांनी भरभरून प्रेम दिलं, त्याबद्दल आभारी सर्वांची। तर मंडळी, हा व्हिडिओ आहे कालचा, म्हणजे महाशिवरात्रीच्या दिवशीचा। तर महाशिवरात्रीच्या निमित्ताने मुलांना कॉलेजला पण सुट्ट्या होत्या, राजूला कंपनीला पण सुट्टी होती, ते घरीच होते। पण फौजी साहेबांना ड्युटीला जायचं होतं। तर असं काही सणवार असलं ना, फौजी साहेबांना आवर्जून ड्युटी बंदोबस्त लागतोच, तर त्यांना जायचं होतं। आणि पोलीसवाल्यांचं कसं असतं, एकदा ड्युटीवर गेले ना, तिथून पुन्हा दुसरीकडे कुठं जावं लागतं काही सांगता येत नाही। आणि तिथून पुढं दुसरीकडे गेले की मग ते डबा नाही नेला का दिवसभर ते उपाशीच राहतात, काही इकडं तिकडं बाहेरचं खायचं। आणि त्यातल्या त्यात आज शिवरात्रीचा उपवास ना, म्हणलं काही मिळायचं पण नाही। त्यामुळं रात्रीच मी झोपताना साबुदाणा भिजू घातला होता, म्हणलं सकाळी लवकर उठले की लगेच त्यांना साबुदाण्याची खिचडी परतून डबा भरून देईन, मग दिवसभर घरी यायला नाही जमलं तरी त्यांना काही टेन्शन नाही, मग आपला डबा खातील ते। तर सकाळी उठले मी 5 वाजता, माझ्याबरोबर फौजी साहेब पण उठले होते। आणि मी आले बाहेर झाडून झुडून घ्यायला, म्हणलं सडा मारावा। तर बाहेर आले ना, इतकी थंडी वाजत होती ना, मध्ये मध्ये थंडी खूप कमी झाली आणि एवढ्यात पुन्हा थंडी वाढली आणि कोरडी थंडी ना, थंडीमुळं हातपाय एकदम असे कसतरी फाटल्यासारखे होते। मी पुन्हा घरामध्ये गेले, अंगामध्ये घातलं, गरम पाणी पिले आणि मग बाहेर आले, झाडून घेतलं, सडा मारला, उंबरठा पुसला आणि म्हणलं रांगोळी निवांत काढीन मी आता, कारण महाशिवरात्रीचं मला मस्त महादेवांची पिंड काढायची होती, रांगोळी हळदीचं लेपन करायचं होतं। म्हणलं फौजी साहेबांना मी आता डबा बनवून देते आणि निवांत रांगोळी काढत बसते। तर मी खिचडी बनवली, फौजी साहेबांना डबा भरला आणि त्यांनी चहा पाणी केलं, थोडीशी खिचडी खाल्ली आणि निघले ते ड्युटीवर। तर फौजी साहेबांना बाय बाय केलं मी आणि आली आता घरामध्ये। तर मी तोंडाला काहीच नव्हतं लावलं, घाई गडबडीमध्ये आंघोळ केली, तशीच किचनमध्ये गेले होते ना डबा बनवायला। तर फक्त टिकली लावली होती मी तोंडाला, मॉइश्चरायझर वगैरे काहीच नव्हतं लावलं आणि कोरडी थंडी सुटली ना, त्याच्यामुळे तोंड असं एकदम ओढल्यासारखं होतंय। तर आता मॉइश्चरायझर लावते तोंडाला। तर बऱ्याचशा ताईंच्या मागं कमेंट आलत्या की ताई तू तोंडाला काय लावते, किंवा तू लिपस्टिक कोणती लावते। तर चला म्हणलं तुम्हाला पण दाखवते मी आज। आता मी तोंडाला काय लावते ना, तुम्हाला विश्वास सुद्धा बसणार नाही। माझ्या तोंडाला कुठली क्रीम सूट होणार नाही, कुठलं काहीच नाही। पावडर जरी लावला तरी रॅशेस होतात माझ्या चेहऱ्याला आणि काळपट दिसतो एकदम। त्यामुळं मी जॉन्सन्स मिल्क राईस लोशन हे मिळतं ना, तर हे लावते। तर मी पुण्याच्या डॉक्टरकडे एकदा गेले होते, हे तोंडाला वांग वगैरे आलेले होतं आणि असं रॅशेस वगैरे झालते। तर त्या डॉक्टरांनी मला हे लिहून दिलं होतं, म्हणले हे तुम्ही नेहमी लावू शकता, तुमच्या तोंडाला काही सूट होत नाही तर। तेव्हापासून मी हेच लावते, बाकी काही सूट होत नाही मला। पावडर जरी लावला ना, चेहरा काळपट होतो आणि माझ्या चेहऱ्याला असे हलके वांग आलेले, जास्त डार्क नाही आहेत, एकदम हलके आहेत ब्राऊन कलरचे। तर पावडर लावली ते एकदम डार्क दिसतात। तर असं कुठं बाहेर जायचं म्हणलं ना, तरच मी थोडीशी ते पावडर लावते, नाही तर जास्त लावतच नाही मी, घरामध्ये तर नाहीच लावत। तर माझी स्किन ऑइली आहे ना, तर पावडर नाही लावला की बाहेर गेलं की ते चेहरा सगळा चिपचिप होतो, त्यामुळे मी बाहेर जाताना थोडी पावडर लावते फक्त। तर चेहऱ्याला लावलं मी जॉन्सन्स राईस लोशन, कारण ते जास्त अजिबात ऑइली नाही आहे आणि माझं स्किन ऑइली आहे ना, तर ते मला सूट होऊन जातं ऑइली नसल्यामुळं। आणि हातापायला लावते मी व्हॅसलीन। तर व्हॅसलीन थोडंसं ऑइली आहे ना, ते हातापायला सूट होऊन जातं, कारण थंडीमध्ये हातपाय तडकत आहेत ना, तर ते व्हॅसलीन हातापायला बरं पडतं। आता तयार झाल्याच्या आधीचा चेहरा आणि तयार झाल्याच्या नंतरचा चेहरा तुम्हाला मी दाखवते। तर हे पहा, मी मेकअप अजिबात करत नाही कधी बरं का। आणि ताईंना तुम्हाला विश्वास बसणार नाही, आत्तापर्यंत पार्लरमध्ये मी एकदा पण मेकअप केलेला नाही आहे। तर मी ज्या ताईंकडे जात असते ना प्लकिंग वगैरे करायला, तर त्याच ताईसुद्धा आपले व्हिडिओ पाहतात। तर त्या ताईसुद्धा म्हणतात आत्तापर्यंत ह्या छायानी कधीच आमच्याकडून असं मेकअप वगैरे करून घेतलं नाही आणि मला ते सूट पण होत नाही। आता जॉन्सन्सचं लोशन लावलं मी चेहऱ्याला, त्याच्यानंतर मी लावते सनस्क्रीन लावते, कारण थोडेफार वांग आलेले आहेत ना चेहऱ्याला हलके हलके, ते जास्त डार्क होऊ नये त्यासाठी मी सनस्क्रीन लावत असते। आता यानंतर लावतो मी थोडंसं काजळ। तर काजळ लावण्याच्या आधीचे डोळे पहा माझे आणि काजळ लावल्याच्या नंतरचे पहा कसा फरक दिसतोय। तर ही काजळ पेन्सिल आहे ना, तर आकाशने तोडली, मी असंच तयार होत होते, तो माझ्याजवळ बसलेला होता, त्या पेन्सिलला तो खेळत बसला, सगळी बाहेर काढली त्याने ती पेन्सिल आणि तोडून टाकली। तर त्याला म्हटलं मला आता काजळ पेन्सिल आणून दे, नाही तर काजळची डब्बी तरी आणून दे। तर आकाशने मला ही काजळची डब्बी आणून दिली। तर जाई काजळची डब्बी ही, तर मला जसं कळत आले तशी मी ही जाई काजळची डब्बी पाहत आलेली आहे ना,
तर ती अजून पण चालती बरं का. तर आकाश ती काजळाची डब्बी घेऊन आलाय मला दुकानातून. तर ते जाई काजळच्या डब्बीमधलंच मी काजळ लावलं डोळ्याला आता. तर एका डोळ्याला लावले ना काजळ, दुसरा डोळा कसा दिसतोय. तर असं आहे थोडासा फरक पडतो आपल्यामध्ये आणि स्वतःच्या सेल्फ कॉन्फिडन्ससाठी थोडंसं सजणं सवरणं काही ते काही वाईट नाहीये. आपल्या स्वतःसाठी आपण थोडंसं नटायचं थटायचं असतं आणि आपला नवरा आहेच की आपली तारीफ करायला, आज खूप छान दिसती. तर असं जरी म्हणले तरी ते खूप भारी वाटतं. तर मी असं थोडंसं सजत सवरत असते, छान वाटतं. तर काजळ लावलंय मी आता. तर थोडंसं जरी काजळ लावलं ना डोळे असे भरून वाटतात, नाही तर एकदम सुनं-सुनं वाटतं, ते काहीतरी असं कमी वाटतं. तर मी थोडंसं काजळ लावत असते असं आणि फक्त थोडी लिपस्टिक नाही तर लिप बाम लावते. लिप बाम आजकाल मधला मिळतो ना असा लालसर गुलाबी वगैरे. तर लिप बाम लावला ना तरी लिपस्टिक लावल्यासारखं होतं. तर मी कधी लिप बाम लावते आणि कधी लिपस्टिक लावते. तर बऱ्याच ताई विचारत होत्या, की "तू लिपस्टिक कोणती लावती?" तर हे पहा कधी-मधी मी अशी मॅटची लिपस्टिक लावत असते. तर ही लिपस्टिक ₹150-200 पर्यंत मिळून जाती आणि लिप बाम कोणता वापरते ते पण दाखवते मी. तर लुटसचा हा लिप बाम आहे. तर हा पण छान आहे एकदम. तर असे लिप बाम लावलं ना होठ असे थोडेसे पिंकिश होतात. खूप भारी वाटतं. तर मी काही प्रमोशन वगैरे नाही करत आहे बरं का. बऱ्याचशा ताईंनी विचारलं होतं ना त्यामुळे मी तुम्हाला सांगते, दाखवते. तर तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देणं माझं कर्तव्य आहे मला असं वाटतं आणि छान वाटतं नाही का. तुम्ही इतक्या प्रेमाने मला विचारता आणि मला सांगावंसं वाटतं. त्यामुळं म्हणलं चला आता बऱ्याचशा ताईंनी विचारलंय. तर मी सांगून देते आता. तर लिपस्टिक मला एकदम डार्क लावायला आवडत नाही. त्यामुळे मी अगदी थोडीशी लावते आणि तिलाच असं हे करून घेते. म्हणजे ती एकदम हलकी छान वाटती. जसं आपण लिप बाम लावतो ना एकदम हलका वाटतो, हलका कलर. तसंच मी लिपस्टिक एकदम थोडीशी लावत असते. आणि तुम्ही बघू शकता थोडंसं काजळ लावलंय, थोडीशी लिपस्टिक लावली ना चेहरा लगेच वेगळाच दिसतो आणि टिकली लावायची बस. तर रोजचं माझं एवढंच असतं. एवढंच करते मी, बाकी काहीच करत नाही. फक्त कुठं बाहेर जर जायचं असलं तर मग थोडासा पावडर लावते म्हणजे आपला चेहरा ऑइली होणार नाही. माझी ऑइली स्किन आहे ना त्यामुळं. तर हे पहा आता टिकली लावते मी. तर बऱ्याच ताई बोलल्या, की "तू टिकली लावत जा मोठी." तर मोठी टिकली लावायला लागले. पण 1-2 ताई बोलत होते, की "जरा दोन्ही भुवयाच्या वरती टिकली लाव." तर ती मला आवडत नाही, चांगलं वाटत नाही ना. आणि मला हे पण माहिती की आपण देवपूजा करायला लागलो, कुठं पूजेला बसायला लागलो, तर आपण कुंकू हे वरती माथ्यालाच लावलं पाहिजे. तर तुम्ही बऱ्याच वेळा पाहिलं असेल, की पूजेला बसताना किंवा पूजेच्या वेळी मी कुंकू हे कपाळाला वरती लावत असते आणि गळ्याला पण लावते. तर 1-2 ताईंनी सांगितलं होतं, "गळ्याला पण थोडंसं कुंकू लावत जा." तर पूजेच्या वेळेस मी नक्की कपाळाला कुंकू लावते, गळ्याला लावते आणि मग पूजेला बसत असते. तर असं असं केलं तरी पण चालतं. पण ते टिकली थेट माथ्याला लावायची ना मला ते आवडत नाही. तर तुम्ही काही म्हणा मी एवढं करत असते. बाकी ज्याची त्याची इच्छा आहे की नाही. तर ताईंनो हे पहा तुमच्यासमोर मी आता तयार होऊन दाखवलंय तुम्हाला. आता मला केस सुकवायचेत आणि रांगोळी पण काढायची आणि देवपूजेला पण बसायचंय. कारण महादेवांची पूजा करायची म्हणलं ना, केस मोकळे सोडून कधीच देवपूजा करायची नसती. तर केस सुकवते मी, बांधते आणि मग देवपूजेला बसते. तर ओव्हरवाईज मी का करते, कारण आकाश गेलाय अंघोळीला बाथरूममध्ये आणि तो इतकं पाणी वाजवतो, इतकं ते मग्गा, बादली वाजवतोय ना, ते सगळा आवाज येतोय. त्यामुळे मी आवाज म्यूट केलाय आणि ओव्हरव्हॉईस करते. तर सगळ्यात आधी मी आता रांगोळी काढून घेते. रांगोळीला आज उशीरच झालाय, थंडी होती त्यामुळे मी जरा उशिराच बाहेर गेले आणि फौजी साहेबांना पण जायचं होतं. तर रांगोळी मागच ठेवली मी आज. तर रांगोळी काढून घेते आणि मग पूजेला बसते. कारण पूजेला बराच वेळ लागणार आहे. महाशिवरात्र आहे ना, तर महादेवांना अभिषेक घालायचा आहे. देवांना रोजची अंघोळ, त्यांची देवपूजा, साज, शृंगार तर भरपूर वेळ लागणार होता. त्यामुळे म्हटलं बाहेरचं आवरून घेते, रांगोळी वगैरे काढून घेते आणि खिचडी तर मी पोरांना फौजी साहेबांच्या बरोबरच परतून ठेवलेली, तर ते खातीन आता. आणि बऱ्याच ताई बोलत असतात, की "छाया तू रांगोळी काढायला लागली ना, आम्हाला पण दाखवत जा. छान वाटतं पाहायला आणि आम्हाला पण ते काढायला बरं पडतं." तर ताईंनो ही महादेवाची पिंड आहे ना 5 ते 5 टिपक्यांची आहे. 5 ते 5 टिपके दिलेत मी इथं आणि तुम्ही बघू शकता अशी रांगोळी काढते मी. तर त्यातल्या त्यात वारं इतकं होतं ना, रांगोळी खाली सोडायला गेले, की ते रांगोळी उडायची. मला ते पुन्हा थोडंसं तिथं रांगोळी सोडून ते व्यवस्थित करावं लागायचं, रांगोळी उडालेली. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वमंगल मांगल्ये. तर रांगोळी काढून झाली बाहेर. त्यानंतर मी आले आतमध्ये. मंदिरातले सगळे देव मी अंघोळीला काढलेत एका ताटामध्ये. त्यांचा साज शृंगार सगळं काढून घेतलं
आणि मंदिरामधले कपडे पण बदललेत मी. आता मंदिर पुसून स्वच्छ आणि दिवा लावून घेतलाय, कपडे टाकलेत आणि आता अंघोळ घालून देवांची मांडणी करून घेते आणि देवपूजा करते आणि त्यानंतर मग महादेवांना अभिषेक घालन मी. आपल्या घराला घरपण देणाऱ्या 4 महत्त्वाच्या गोष्टी सांगते मी तुम्हाला. एक आपल्या घराचा वास्तुपुरुष, दुसरं म्हणजे आपलं किचन, तिसरं म्हणजे आपलं मंदिर आणि चौथं म्हणजे आपला उंबरठा. तर उंबरठ्याचं पण खूप महत्त्व असतं आपल्या घरासाठी, कारण जे काही येतं जातं ते आपल्या उंबरठ्यातूनच ना. तर उंबरा म्हणजे लाकडी दाराच्या चौकटीत खालच्या बाजूस बसवलेला सपाट रुंद असा दाह शमन करणारा आणि दीर्घकाळ पाण्यामध्ये टिकून राहणारा वृक्ष म्हणजे औदुंबराचा उंबराचा वृक्ष. तर आपल्या घराचा उंबरा बनवताना कधी पण आपण उंबराच्या खोडाचाच आपण म्हणजे उंबराच्या लाकडापासूनच उंबरठा बनवला पाहिजे. असं सांगितलं जातं की आपल्या दाराचा उंबरठा हा उंबराच्या झाडापासूनच म्हणजे उंबराच्या झाडाच्या लाकडापासूनच बनवलेला असतो ना, त्यामुळेच मला वाटतं उंबरठ्याच्या लाकडाला उंबरा असं नाव पडलेलं असावं. तर उंबराचा वृक्ष हा कृतिका नक्षत्राचा आराध्य वृक्ष आहे आणि त्याच्या औदुंबर या नावाने त्याला शुभ असे धार्मिक अधिष्ठानही प्राप्त झालेले आहे असं म्हणतात. आणि साक्षात दत्त निवास असलेलं पवित्र वृक्ष म्हणजे औदुंबराची ख्याती आहे. 21 गुणांनी परिपूर्ण औदुंबर वृक्षाखाली सद्गुरू माऊलींनी दत्तांनी साधना केली होती. तर असं हे औदुंबराच्या झाडाचं म्हणजे खोडापासून बनवलेला उंबरठा आपण नक्कीच बसवला पाहिजे. तर इतकं महत्त्व आहे उंबरठ्याचं. तर मी असं वाचत असते ना, मला वाचनाची आवड आहे. असं काही दिसलं ना मला महत्त्वाच्या गोष्टी तर मी नक्कीच वाचत असते. तर मंदिराच्या माळी मी धुवायला काढल्या होत्या ना, त्याच्यानंतर मी म्हणजे लक्षातच नाही माझ्या ते माळी लावायचं. आधी देवांची मांडणी झाली त्यानंतर मग लक्षात आलं मंदिर माझं सुनं-सुनं का वाटतंय बरं? तर मग लक्षात आल्यानंतर मी या माळी लावायला लागले. तर ह्यावेळेस थोड्याशा वेगळ्याच लावते आता. तर कसं आहे ना, आपण पण सजतो, सवरतो थोडंसं छान वाटण्यासाठी ना. तर देवांना पण असं मला साज शृंगार करायला आवडतं आणि मंदिर थोडंसं असं सजवलं की आपल्याला छान वाटतं पाहायला. तर मंदिराला मी अशा माळी लावून घेतल्या आता. तर आज महाशिवरात्री आहे ना म्हणलं, त्याच्याने मी पांढऱ्याच माळी लावल्या आणि महादेवांना मला अभिषेक घालायचा ना, तर त्याच्या आधी मी पाट तयार करून घेतला. महादेवांचं आसन तयार करून घेतलं आणि आता महादेवांची मी पिंड ठेवली एका ताटामध्ये. माझ्याकडं पारदचं शिवलिंग आहे अगदी छोटंसं, तर त्यालाच मी अभिषेक घालते आता. तर अगदी थोडक्यात मी तुम्हाला आपल्या उंबरठ्याचं महत्त्व सांगितलं. तर आपल्या घराची नाभी म्हणजे आपला वास्तुपुरुष असतो. तर वास्तुपुरुषाचं सुद्धा खूप महत्त्व असतं. आपली घर बांधून झालं ना किंवा एखादी इमारत बांधून झाली तर आपण सगळ्यात आधी काय करतो, वास्तुशांती घालतो आणि वास्तुशांती झाल्यानंतर वास्तुपुरुषाला आग्नेय कोपऱ्यात ठेवले जाते आणि वास्तुपुरुष हा सोन्याचाच असतो. तर वास्तुशास्त्रानुसार वास्तुपुरुष हा घराचा रक्षक मानला जातो. भूमीवर प्रत्येक बिल्डिंग, घर बांधल्या जाणाऱ्या इमारतीचा देव हा वास्तुपुरुष असतो. आपल्या घराची रक्षा करण्याची जबाबदारी वास्तुपुरुषाकडे असते. वास्तुपुरुषाचे तोंड हे ईशान्य दिशेला असतं. वास्तुपुरुष आपले डोकं ईशान्य दिशेला आणि पाय नैऋत्य दिशेला ठेवून झोपतो असं सुद्धा म्हणतात. आग्नेय कोपऱ्यामध्ये तर आपलं किचन असतं. तर शक्य असेल तर आग्नेय कोपऱ्यामध्ये थोडा वेळ का होईना आपण रोज दिवा हा लावायला पाहिजे. आता अगदी थोडक्यात आपल्या मंदिराविषयी मी माहिती सांगते तुम्हाला. तर आपल्या घरातलं मंदिर म्हणजे अगदी पवित्र ठिकाण मानतो आपण. आपल्या घरातलं मंदिर म्हणजे आपलं आध्यात्मिक स्थान. मोठमोठाली मंदिरे, त्यानंतर आपलं घरातलं मंदिर आपल्या धर्माचे प्रतिनिधित्व करत असतात आणि आपल्या मनामध्ये आस्था जागृत करत असतात. मोठ्या-मोठ्या मंदिरामध्ये काय आपलं रोज जाणं शक्य होत नाही. त्यामुळे आपल्या घरातलं मंदिर म्हणजे आपलं शांती ठिकाण आणि आनंद, प्रेरणा देणारं ठिकाण म्हणून आपण रोजची देवपूजा करत असतो. तर मंदिर हे परमेश्वराचं घर आहे. मंदिरात जाऊन देवाच्या दर्शनासाठी आणि इच्छापूर्तीसाठी आपण प्रार्थना करत असतो. आणि अजून एक महत्त्वाचं म्हणजे आपण जर देवावर, देवाच्या आसण्यावर, देवाच्या शक्तीवर जर विश्वास ठेवला, तर देव पण आपल्यावर विश्वास नक्कीच ठेवतो. हे पण तेवढंच खरं आहे. ह्या कलियुगामध्ये साक्षात नाही बरं का, पण सूक्ष्म रूपात का होईना देव आपल्याला नक्कीच मदत करतो. देवाच्या असण्याची जाणीव करून देतो देव. तर आपल्या घरातलं मंदिर सुद्धा तितकंच पवित्र आहे, कारण आपण तिथं रोज पूजापाठ करत असतो. आपली आस्था जोडलेली असते तिथे. तर याच मंदिरामुळं आपल्या घराच्या अवतीभोवती पॉझिटिव्ह लहरींचं कुंपण तयार होतं आणि आपल्या घराचं रक्षण होत असतं. आणि आपल्या घरातल्या किचनविषयी सांगायचं झालं तर आपल्या किचन मधूनच आपल्या सगळ्या घरातल्यांची हेल्थ, वेल्थ जोडलेली असते. तर किचनची साफसफाई ठेवणं तर गरजेचंच आहे. ज्याचं घर, दार, किचन साफसुथरं असतं त्याच्या घरामध्ये माता लक्ष्मी वास करते आणि अन्नपूर्णा देवी भरभरून अन्नधान्य देते. त्या घरामध्ये कशाचीच कमी पडू देत नाही.
तर असं आहे, त्यामुळं आपलं किचनसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. तर महादेवांना अभिषेक घालता घालता देवपूजा करता करता म्हटलं तुम्हाला अगदी थोडक्यात महत्त्व सांगावा. तर माझी देवपूजा झाली आणि त्यानंतर मी थोडासा गॅप घेतला, थोडा आराम केला आणि त्यानंतर संध्याकाळी व्हिडिओ स्टार्ट केलाय. आणि फौजी साहेब पण ड्युटीवरून आलेत आता. तर दिवसभर ड्युटीवर गेले होते ना, संध्याकाळी आलेत खूप थकून, खूप असं आळसल्यासारखे झाले. तर त्यांना मी आता चहा पाणी करून देते. मग कसा गेला आपला दिवस आज? दिवस मस्त आहे. हा वे मस्त गेला. थकले तर फौजी साहेब ड्युटीवरून आले, त्यांना मी चहा करून दिला आणि त्यांनी कपडे वगैरे चेंज करून ते आराम करतेत. मी लागले स्वयंपाकाला. तर महाशिवरात्र होती ना, घरातल्या सगळ्यांना उपवास होते. तर काही उपवासाचंच बनवायचं होतं फक्त. तर सगळ्यांना विचारलं काय बनवू, तर सगळे बोलले खिचडीच बनव. साबुदाण्याचे वडे बनवले आणि त्याच्यामध्ये खूप तेल ओढलं जातं ते आणि तेलकट नको वाटतं खायला ह्या दिवसात. तर मग साबुदाण्याची खिचडी आणि रताळ्याची खीर बनवायची असं ठरलं. तर साबुदाणा दुपारीच मी भिजू घातला होता. साबुदाण्याची खिचडी बनवते आणि रताळ्याच्या खिरीची रेसिपी मी तुमच्याशी शेअर करते आता. तर रताळं उकडायला घातले होते मी, थंड झाले होते. तर त्याचं सालं काढले मी आणि खिसणीने थोडंसं खिसून घेतले रताळं आणि जास्त म्हणजे बारीक पेस्ट पण नाही झाली जात ना खिसणीने, मस्त खिसून घेतले. त्यानंतर विलायची थोडी साखर टाकून मी खलबत्त्यात ठेचून घेतली आणि काजू कापून घेतले. गावरान तुपामध्ये थोडेसे काजू भाजून घेतले, त्याच्यामध्ये खिसलेलं रताळं घातलं. आता अगदी थोडं परतून घेतलं 2 मिनिटं मी ते आणि त्याच्यामध्ये घातली आपलं जसं गोड लागते ना त्यानुसार साखर घातली आणि याच्यामध्ये आता आपल्याला दूध घालायचं आहे. तर दुधाला साई पण आलेली होती ना, तर साई सगट मी दूध घातलं त्याच्यामध्ये. तर मस्त छान लागतं ना. तर आधी थोडंसंच दूध घातलं मी आणि मिक्सरने थोडंसं गुठळ्या मोडून घेते, कारण आपण रताळ खिसून घेतलं होतं ना, तर त्याचा असं गटका झाला होता ना, तर मिक्सरने थोडंसं मोकळं करून घ्यायचं असं दुधामध्ये आणि त्यानंतर मग बाकीचं दूध घालते आणि खीर बनवते. जास्त पातळ पण नाही चांगली लागत खीर आणि जास्त घट्ट पण नाही लागत. असं म्हणजे मिडियमच करायची म्हणजे छान लागती. आणि विलायची पावडर घालायची याच्यामध्ये. थोडंसं दूध घालते मी अजून आता. जास्त घट्ट नको आहे. तर थोडंसं दूध घातल्यानंतर छान झाली खीर आणि त्याच्यामध्ये विलायची पावडर घातली तर इतकं छान फ्लेवर येतो याच्यामध्ये. आपल्याकडं केसर असली तर तीसुद्धा आपण घालू शकतो. माझ्याकडं नाही राहिलेली त्यामुळे मी नाही घातली आणि ड्रायफ्रूटमध्ये फक्त मी काजू घातलेत. आता याला एक उकळी आली की झाली खीर. आता देवाला मी नैवेद्य पण खिरीचाच दाखवते संध्याकाळी. सकाळी मी खिचडीचाच नैवेद्य दाखवला होता आणि आता संध्याकाळी खिरीचा नैवेद्य दाखवते. तर नैवेद्य ठेवायच्या आधी खाली मी पाण्याने भरीव चौकोन काढला आणि त्याच्यावरून मी 3 वेळा पाणी फिरवलं. तर नैवेद्य दाखवताना असं करायचं असतं. तर नैवेद्य देवांच्या उजव्या बाजूला आणि पाणी ठेवताना देवांच्या डाव्या बाजूला पाणी ठेवलं मी. तर खीर पण छान झाली. नक्की ट्राय करा तुम्ही पण, खूप छान लागते. तर चला आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते. आता व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. चला तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओबरोबर. तोपर्यंत बाय बाय. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर्वांचे. सर्वांना श्री स्वामी समर्थ.